शेजार धर्माच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना शिरूर तालुक्यात उघडकीस आली आहे. दशक्रिया विधीसाठी संपूर्ण कुटुंब घराबाहेर जाणार असल्याची माहिती घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच सराईत चोराला दिली आणि त्याच माहितीच्या आधारे बंद घरावर डल्ला मारत 2,65,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. मात्र शिक्रापूर पोलिसांच्या तांत्रिक तपासापुढं हा कट फार काळ टिकला नाही. पोलिसांनी सराईत आरोपीला अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलाय. ढेरंगे वस्ती शिरूर येथील किरण पंडित ढेरंगे हे कुटुंबासह दशक्रिया विधीसाठी बाहेर गेले होते. घर बंद असल्याची अचूक माहिती आरोपींपर्यंत पोचल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने घराचे कुलूप तोडण्यात आले. कपाटातील गंठण, चैन, कानातील वेल, डोरले आदी 2,65,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. घटनेनंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्र वेगानं फिरवली. तपासात धनंजय उर्फ धनाजी दत्तात्रय घोरके, रा कात्रज, पुणे याचा सहभाग निष्पन्न झाला. त्याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. या गुन्ह्यात घराशेजारी राहणाऱ्या दीपक बाळासाहेब ढेरंगे, राहणार ढेरंगे वस्ती, कोरेगाव, भीमा व्यक्तीने घरातील हालचालींची माहिती पुरवून चोरी घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासात समोर आले असून त्या अनुषंगाने पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.